आजच्या पत्रकार परिषदेक आमच्या बरोबर आमचे उपस्थित आमच्या गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, भारतीय जनता पार्टीचे आमचे ज्येष्ठ नेते, उत्तर गोयचे खासदार आणि आता नवनिर्वाचित उत्तर गोयचे निवडून आलेले श्रीपाद भाऊ नायक, मंत्रिमंडळातले मंत्री विश्वजित राणे, पार्टीचे आदले अध्यक्ष आणि आदले खासदार विनय तेंडुलकर, देवेंद्र शेठ आणि तुम्ही सगळे पत्रकार भाव भयणा, तुमचे सगळ्यांचे आजच्या पत्रकार परिषदेक स्वागत करता। आज लोकसभेच्या निवडणुकीचो निकाल जाहीर जालो, अजून ऑफिशियली डिक्लेअर जावना, अजूनही पोस्टल बॅलट वगैरे ते भितर ऍड करपाचें काम चालू आसा। तरी पण जो निकाल दोन्ही सिटांचो लागिल्लो आसा तो आमी एक्सेप्ट करतात। तो दोन्ही जो निकाल दिल्लो आसा तो उत्तर गोंयच्यान आमचे श्रीपाद भाऊ नायक हे 6व्या वेळाचेर एक बऱ्या तरेची लीड घेवन, म्हणजे आतापर्यंत जितली लीड मेळूं नाशिल्ली तितली लीड आणि मॅक्झिमम मतदान अशें तांकां मेळिल्लें आसा। आणि साधारण 1,13,621 म्हणून अजून पोस्टल बॅलट भितर ऍड करूं ना, इतली लीड उत्तर गोंयच्या लोकांनी दिल्या। आणि म्हणून उत्तर गोंयच्या सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांचे आभार व्यक्त करता, कारण सगळ्यांनी बऱ्या तरेन प्रयत्न केलो, आमदार, सगळे कार्यकर्ते आणि खास करून सगळे उत्तर गोंयचे मतदार। आणि हे करता आसतना एक बरी गोष्ट आसा की तातूंत हायेस्ट वोटिंग आसा, लीड जी आसा ही आमकां पर्ये मतदारसंघान आमचे आमदार दिव्या राणे हांच्या मतदारसंघा भितर गोंयच्यान सगळ्यान हायेस्ट लीड 19,958 मतांची लीड ही आमकां मेळिल्ली आसा। त्यामुळे त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करता, त्यांचे आमदारांचे अभिनंदन करता। आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या मतदारसंघान, कारण पूर्णपणे ते भायर आशिल्ले, वेगवेगळ्या मतदारसंघान फिरताले, आणि तरी पण त्यांच्या मतदारांनी 15,764 मतांची लीड आमकां ही सांखळी मतदारसंघान दिली। वाळपय मतदारसंघान आमकां 13,005 मतांची लीड दिली। प्रियोळ मतदारसंघान 11,267 मतांची लीड, आणि मये मतदारसंघान 10,758 आणि बिचोली मतदारसंघान 9,729 एकूण असे 6 वेगवेगळ्या मतदारसंघा भितर बऱ्या तरेची लीड आमकां दिली। आणि केवळ 2 तालुके, बिचोली तालुका आणि सत्तरी तालुका, ह्या 2 तालुक्या भितरच आमकां 69,214 मतांची लीड ही आमकां केवळ ह्या 2 मतदारसंघा भितर, 2 तालुक्या भितर दिली। पेडणे तालुक्या भितर खूब जाणांक दिसतालें की कितें जातलें, पेडणे तालुक्या भितर 12,352 मतांची लीड आमकां मेळ्ळी। बार्देस तालुक्यात 18,170 मतांची लीड आमकां मेळ्ळी, आणि तिसवाडी भितर 2,618 मतांची लीड। आणि जो फोंडा तालुका फोंडा पण प्रियोळ मतदारसंघ, हातून 11,267 मतांची लीड आमकां मेळ्ळी। आणि एकूण ह्या मतदारसंघा भितर दक्षिण उत्तर गोंया भितर आमकां ऑलमोस्ट सगळ्या तालुक्या भितर लीड मेळिल्ली आसा। केवळ 1-2-4 मतदारसंघा भितर थोडेशे आमी फाटी उरले, ताच्या भितर कळंगूट आमी 2,100 मतांनी फाटी उरले, हळदोणा मतदारसंघान केवळ 80 मतांनी आमी फाटी उरले, आणि सांताक्रूज मतदारसंघान 2,200 मतांनी फाटी उरले, आणि सांदांद्रे मतदारसंघान 76 मतांनी फाटी उरले। आणि एकूण हे जर पळयलें आसत जाल्यार एक बऱ्या तरेचे मतदान हे उत्तर गोंयच्या लोकांनी सगळ्या वेळाचेर श्रीपाद भाऊंक दिल्ले आसा, तांचेर विश्वास दवरलो, सरकाराचेर विश्वास दवरलो, आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलें, म्हणून सगळ्यांचे हांव आमदार आणि सगळ्यांचे अभिनंदन करता। दक्षिण गोंयचो निकाल जर आमी पळयलो आसत जाल्यार दक्षिण गोंया भितर आमी कंपेर टू 2014-2019 हे जर आमी हे पळयलें आसत जाल्यार आमची मतदान जे आसा हे पयल्या वेळाचेर आमी 2 लाख मतदान क्रॉस केले, म्हणजे 14 आमी जिखले, पण त्या वेळाचेर आमचे मतदान हे 2 लाख क्रॉस जावन आशिल्लें। 2019 आमी जिखूना, पण तेन्ना आमकां 1,99,000 मतां पडली। पण आज आमी जर हे पळयलें आसत जाल्यार आमी 2,00,000, कारण मडगांव मतदारसंघात 86 हे वोट दाखयतात, पण लीड आमकां थंय 1,200 समथींग, सो त्यामुळे 2,02,300 मतांची मतां हे आमकां पडिल्ली आसा। पण आमी
निवडणुकीक दक्षिण गोंया भितर आमकां हार मानची पडली, कारण आमकां दिसतालें आमी निवडून येतले. पण एक सांगपाकूय वायट दिसता की आमी ते मॅन्डेट फायनली लोकांनी दिल्लो निकाल तो आमी एक्सेप्ट करतात. पण हे करता आसतना आमकां एक लक्षात आयलें की ह्या वेळाचेर थोडेशे धर्माच्या आधाराचेर जे मतदान करतात तातूंतल्यान एक गठ्ठा मतदान हे एका बाजून वता, आणि त्यामुळे थोडोसो आमकां जें दिसतालें की आमकां थोडे तरी वोट्स त्या भाताक येतले म्हणून ते येवपाक शकले ना, आनी त्यामुळे तातूंतल्यान आमी दक्षिण गोंया भितर आमी जिखपाक शकले ना. आनी त्यामुळे तातूंतल्यान थोडेशी धर्मगुरूंची इंटरफरन्स जी आसा हे तातूंतल्यान खासपणे पयलीं दिसतालें उलयताले पण आमी केन्ना उलोवं नाशिल्ले. पण आज स्पश्टपणे जेन्ना निकाल पळयतकच लक्षात आयलें, आनी त्यामुळे तो निकाल आमी एक्सेप्ट करतात. आनी म्हणून हांव आमचे श्रीपाद भाऊ नायक हांचें अभिनंदन करता की एक बऱ्या तरेचे आमचे सव्या वेळाचेर उत्तर गोंयच्या जनतेन तांकां कौल दिल्लें आसा, ते निवडून आयिल्ले आसात. आमच्या मुख्यमंत्र्यांचे बाकी सगळे मंत्री आमचे विश्वजीत राणे आमचे विनय बाब तेंडुलकर, प्रेमेंद्र शेख आनी बाकीचे सगळे आमचे मंत्री आमदार त्या सगळ्यांनी आपापल्या मतदारसंघा भितर बऱ्या तरेचें काम केलें. आनी त्यामुळे दक्षिण गोंयच्या सगळ्या जनतेचे हांव आभार व्यक्त करता, सगळ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करता, कारण बऱ्या तरेन सगळ्यांनी काम केलें. पूर्णपणे जितली ताकद लावपाक जाय ती सगळी ताकद सगळ्यांनी आपापल्या पद्दतीन आपापल्या मतदारसंघांत लायिल्ली आसा. त्यामुळे सगळ्यांचे हांव धन्यवाद करता आनी खास करून दक्षिण गोंयच्या जनतेक धन्यवाद दिता, आनी जो मॅन्डेट आमकां गोंयच्या जनतेन दिल्लो आसा तो एक्सेप्ट करता. थँक्यू. हांव भाऊक विनंती करता की तांच्यांनी उलोवचें. आजच्या पत्रकार परिषदेक उपस्थित आमच्या गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार सदानंद शेठ तानावडे, आमचे हेल्थ मिनिस्टर बाब विश्वजीत राणे, आमचे माजी खासदार बाब विनय तेंडुलकर, आमचे मयेचे आमदार बाब प्रेमेंद्र शेठ, तुमचे सगळ्यांचे परत एकदा स्वागत करता. दोन्ही सिटाचो रिपोर्ट मान्य अध्यक्षांनी तुमच्या समोर दवरलो आसा. ज्या पद्दतीन उत्तर गोवा मतदारसंघान सदांच तुमी विचारताले मार्जीन कितली मेळटली, आनी म्हजें उत्तर तेच आसतालें की सगळ्या 5 वेळेच्या मार्जिना पेक्षा ह्या वेळी आमी मार्जीन क्रॉस करतले. तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादान, गोंयच्या उत्तर गोवा मतदारांच्या आशिर्वादान, आमच्या कार्यकर्त्याच्या परिश्रमान, आमच्या लिडरशीप, आमचे मुख्यमंत्री, आमचे अध्यक्ष, इतर सगळे आमदार ज्यांनी आपल्या इलेक्शनापेक्षा जास्त नेटान काम आणि जास्त परिश्रम घेऊन आपापल्या मतदारसंघात काम केले आणि ही लीड त्यांनी या उत्तर गोवा मतदारसंघात निवडून दिली. म्हणून त्यांचे सगळ्यांचे हांव मनापासून आभार व्यक्त करता, ताचे अभिनंदन करता. कारण हांव सदांच म्हणटा की कोणी विचारता तेन्ना की तूं निवडून कसो आयलो, पण हांव हेंच सांगतालो की हांव निवडून येवना, आनी सगळ्यांनी परिश्रम करून म्हाका निवडून दिला. हें श्रेय तांकांय तितकेंच श्रेय तांकां आसा. पत्रकार म्हणून तुम्ही जे काही ह्या सगळ्या इलेक्शनच्या काळात जे काही आमकां प्रसिद्धी दिली, तुमच्या मनापासून आभार व्यक्त करता. कारण योग्य जो काही विकास ह्या मतदारसंघाचो केलो, ह्या गोंयच्या विकासाक जो हातभार लायलो तो तुम्ही ठळकपणे जनते समोर दवरलो, आनी जनतेन कोणाचेच न आयकता खंय तरी हाज्यो चुकीची म्हायती हांगा पसरवपाचें काम सुद्दां गेले इलेक्शनाक जालें. परंतु जनतेन हें सगळें धुडकावन दिवन एक तर सगळ्यांत जास्त मेजॉरिटीन हो सीट परत एकदा निवडून दिलो. त्या बद्दल जनतेचे हांव शतशा आभार मानता. आनी एक सगळ्यांक ग्वाही दिता की जी संदी परत एकदा सगळ्यांना दिल्या त्या संदीचो उपयोग ह्या गोंयच्या विकासा खातीर आमी काम चालू दवरतले. राज्य सरकाराच्या आदारान जे जे काही आमी हे आसात कितें काम करूंक जाय, विकास करूंक जाय, विकास आमी केंद्र सरकारूय भारतीय जनता पक्षाचें जातलें आनी ह्या सरकाराच्या माध्यमातून आमी ह्या उत्तर गोंयचो पर्यंत संपूर्ण गोंयचो आमी केन्नाच जरी दक्षिण गोवा आमचे कडेन ना जालो मतदारसंघ तरी पूण दक्षिण गोंयचो विकासाक खंयच कोण एक डिस्क्रिमिनेशन करूं ना आनी त्याच हातूंतल्यान संपूर्ण गोंयचो विकास करपाचे आमी ठरिल्ले आसा, करीत आसा. हाचे फुडें ही परंपरा चालू उरतली. परत एकदा सगळ्यांचे
मनापासून आभार व्यक्त करता, काळजापासून आभार व्यक्त करता आणि हेजे व्हडलो विजय आमकां ह्यांनी प्राप्त करून दिला आसा त्याबद्दल परत एकदा धन्यवाद देता. हांगा उपस्थित आमचे पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेठ नानवडेजी, गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी, हांगा उपस्थित आमचे ऑनरेबल युनियन मिनिस्टर आणि आमचे खासदार आणि आयज जिंकून आयिल्ले परत एकदा नॉर्थ गोवाचे आमचे श्री श्रीपाद नाईकजी, हांगा उपस्थित श्री विनय टेंडुलकरजी, पयलींचे अध्यक्ष, राज्यसभाचे मेंबर आणि आमचो म्हाजो मित्र प्रवीण शेठ, गोंय मतदारसंघाचे आमदार आणि पत्रकार भाव. आयज आमकां खुशी दिसता की हांगा तुमच्या फुड्यान येवन राजकारणान खुबश्यो गोश्टी घडटा, पूण आयज मुख्यमंत्रीच्या नेतृत्वान आनी पार्टीचे अध्यक्ष हाचे नेतृत्वान श्री तानावडे, डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वान आमकां वेगळे तरेचें मोटिवेशन घेवन आमी मतदारसंघान आमी गेल्ले. आयज हांव आमच्याच 70 तालुक्याचे मर्यादीत उलयतना आमच्या दोन्ही मतदारसंघान आमी आमचे इलेक्शनान आमी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गोंय राज्यान आमचे पार्टीचे अध्यक्ष आणि गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान आमकां जे कितें सहकार्य केल्लें, केंद्रांतल्यान आमी कितें बेनिफीट हाडूंक शकले आनी सरकार गोंय सरकाराच्या माध्यमांतल्यान जे आमी आमच्या मतदारसंघात इम्प्लिमेंट करूंक शकले, आमी यशस्वीपणान ते लोकां कडेन पावोवपाक आमकां यश गावलो. आनी आमी गेले 2 म्हयने आमी तेच आमी विशय आनी जे मुख्यमंत्रीन आमकां शब्द दिल्लो की आमकां सत्तरीच्या परिसरांत जे आमकां विकासाची गोश्टी आसा, लोकांचे जे कितें मना सारके जे कितें कामां जावंक जाय आनी डेव्हलपमेंटाचे उदाहरण तुम्ही घेतल्यार आयज रिजल्ट कितेंय जावं, पूण आयज डेव्हलपमेंटाच्या आदाराचेर तुम्ही घेतल्यार आयज गोंय राज्यान तुम्हीच पळयता, तुम्ही पत्रकार भाव आणि आमचे सगळे हांगा पत्रकाराचे सगळे आमचे महिला बी आसा, गोंय राज्यान जे नेटवर्क रस्त्याचो पळयल्यार काय विकास कामाचे 25-30 हजार कोटीचे आयज देशाचे प्रधानमंत्री आमकां दिल्ले आसा. म्हणून आमी आयज मडगांव काय आमी वास्को आमी 15-20 मिनटान आमी पावूं शकता. आणि सगळीकडे जे इन्फ्रास्ट्रक्चर ब्रिजीस आणि मुख्यमंत्रीच्या सहकार्यान आमी जे कितें कामां आमी फुडें व्हरपाचो आमी प्रयत्न करता मंत्री म्हणून आणि लोकांक ते पटोवन दिवपाचें काम आमकां यशस्वीपणान आमी करूंक शकले आमच्या सत्तरीच्या परिसरांत. एक मात आसा की हांवें मुख्यमंत्रीक सदांच विनंती केला, म्हाजी कितें अडचण जाल्यार आयज देशाचें इलेक्शन आसा, आयज देशाचे प्रधानमंत्री परत एकदा नरेंद्र मोदीजी जातले आनी हेज्यान कोणी दुबाव धरपाचें ना. कित्याक हांव तुमच्या हांगा येवपाचे पयलीं हांव पळयतालो की देशाचे प्रधानमंत्री आयज चंद्रबाबू नायडू पासून सगळ्या लोकांनी सांगलेले आसा की आयज त्यांचा पूर्णपणे तेंको आयज देशाचे प्रधानमंत्रीकूच आसतले. पण आमकां ह्या तरेचें नेतृत्व जे लाभलां, ज्या माध्यमांतल्यान गोंय राज्यान आमी बरोपैकी आमी विकास करपाक शकले आनी म्हाका खात्री आहा की मुख्यमंत्रीच्या सहकार्यान आमी आनी जे कितें खंय करेक्शन करपाक जाय तें करेक्शन करून. पूण एकूच लक्षात घ्या, आमी जेन्ना आमचें ओन इलेक्शन म्हणून आमी जेन्ना लडयता ते इलेक्शन आमकां त्या तरेन वेगळ्या तरेन यश आमी हाडूंक शकता. आनी सत्तरीचे जनतेन आमकां त्या तरेचो कौल दिल्लो आसा. मुख्यमंत्री आनी दिव्या राणेन हेणी दोगांची लीड आमच्या सगळ्यां पेक्षा चड आनी चड लीड त्या दोन्ही मतदारसंघांतल्यान आयिल्ले आसा. एकूच दिसून येता की लोकांक पटोवन चुकला की बाबा हे नेतृत्व एक आसा आनी त्याच बरोबर जे आमी आश्वासनां दिल्या ते ह्याच सरकाराच्या माध्यमांतल्यान आमी ते पूर्ण करूं शकतले. हांव आयज आमचे देशाचे प्रधानमंत्री आनी आमचे यशस्वी प्रधानमंत्री आनी तांकां हांव मागता की देवानी बरो आशिर्वाद दिवचो, परत एकदा ते सरकार घडयतलेच आनी गोंय राज्यान आमकां जे मुख्यमंत्री आमचे जे आसा डॉक्टर प्रमोद सावंत यांचे बी आमकां सहकार्य जे कंटिन्युअसली लाभलेले आसा आनी आमचे पक्षाचे अध्यक्ष श्री तानावडेजी यांच्या माध्यमांतल्यान मार्गदर्शन घेवन आमी आमकां ह्या तरेचो यश आयज नॉर्थ गोवन गावलो आसा. आनी म्हाका तरी दिसता की कितेंय वयर सगळें जर सावथान जर जालां तें करेक्शन करपाक वेळ लागचें ना. केन्ना केन्ना इलेक्शनाच्या रिजल्टाक मान्यता दिवन आमकां फुडें वचपाची गरज आसता. पूण हांव परत एकदा हांव मिडियाच्या भावाचे फुड्यान आमचे मुख्यमंत्री आनी आमचे पार्टीचे अध्यक्ष हांव तेंचे आभार व्यक्त करता, कारण तेंचे सहकार्य आयज पर्यंत लाभला म्हणून आमी ह्या तरेचें यश आमच्या मतदारसंघान आमकां गावंक शकले. आनी हांव सत्तरीचे जनतेचे सदांच ऋणी आसतलो. जे आश्वासनां आमी सत्तरीचे जनतेक आमी दिल्ले आसा ते आमी पूर्ण करपाचो पूर्णपणे प्रयत्न आमचो आसतलोच. गरीब लोक जो आमचो सत्तरीच्या वाठारांत रावता तेंची एक अपेक्षा आसा, ती अपेक्षा कितें आसा ते मुख्यमंत्री आनी पार्टीचे अध्यक्ष कडेन आमी चर्चा करून आमी एक एक गोश्ट तेंच्या माध्यमांतल्यान आमी ह्यो गोश्टी फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसतलो. दर इलेक्शन जेन्ना जाता तेन्ना तेन्ना कांय गोश्टी लक्षांत येता, ते लक्षांत घेवन राजकारणान आमी पावलां फुडें घेवपाचो आमचो प्रयत्न आसूंक जाय. आनी एक सांगता तुमकां, केन्ना केन्ना
कितें श्रीपाद नायक मिस्टर श्रीपाद नायकान सांगलें की केन्ना केन्ना लोक एक वेगळे तरेचे एक परसेप्शन तयार करताले की श्रीपाद नायक एफावट मतदान लीड कशी आसतली टायट जातले तशें कांयच दिसलें ना. आमी सगळ्या लोकांनी काम करून मनांतल्यान भारतीय जनता पार्टीक आनी मजबूत करपाचो प्रयत्न आमी केल्लो आसा आनी हे सगळ्या गोष्टी जर आमी फुडें व्हरूंक जाय पार्टीचे अध्यक्ष श्री सत्तारामणजी आनी मुख्यमंत्रीन आमकां जें कितें सहकार्य केलें डॉक्टर प्रमोद सावंताक हेजें यश आमकां आयज गावल्लें आसा. हांव न्ही चड उलयना, हांव फक्त सत्तरीचे मर्यादीत आमच्या सत्तरीचे लोकांनी जें कितें आयज केलां तें खरेंच तांकां साश्टांग नमस्कार करता, कारण तेंचे शिवाय आमकां भारतीय जनता पार्टीक ह्या तरेचें यश गावपाक मुश्कील आशिल्लें. लोक एकजूट रावन ज्या तरेचे एनालिसीस तुमी केल्यार बुथान विरोधी पक्षाक 80% बुथान इवन 3 आंकड्याचेर पावपाक शक्य जालें ना. कांय कडेन 11 मतां, कांय कडेन 12 मतां, कांय कडेन 20 मतां, कांय कडेन 50 मतां ह्या तरेचें मतदान जाल्लें आसा तें रेकॉर्डार तुमकां गावतलें. आनी कांय कडेन वयर सकयल जर जावयेत पूण पर्य मतदारसंघान उरफाटें वेगळेंच चित्र आहा. पर्य मतदारसंघान म्हाका दिसना खंय 20-30 मतांचे वयर थंय गेल्या भारतीय जनता पार्टीचो आयज विजय जाल्लो आसा. डॉक्टर दिव्या राणेन ते पूर्णपणे मेहनत करून पार्टीचे मुख्य अध्यक्ष आनी मुख्यमंत्रीचे मार्गदर्शन घेवन काम करपाचो तिणें प्रयत्न केल्लो आसा आनी लोकांचो हो विजय आसा आनी आमच्या मुख्यमंत्रीचो विजय आसा. राजकारणात कसलेंय कितेंय जावं वयर सकयल पूण तेणी आमकां जें सहकार्य केलें तें आमी केन्ना विसरूं शकचे ना आनी तेंचे मार्गदर्शन सकयल गोंय राज्यांत फुडल्या 3 वर्सांत म्हाका दिसता की लोकांचे अपेक्षा प्रमाणे जे कितें लोकांचे एक वेगळे तरेची आशा आसा आनी जे आमकां ह्या इलेक्शनाच्या माध्यमांतल्यान दिसून आयल्या म्हाका दिसता की ते पूर्ण करूं शकतले. इतलेंच हांव सांगूंक सोदतां. देव बरें. नमस्कार. भारतीय जनता पार्टीच्या आयच्या ह्या प्रेस कॉन्फरन्सात म्हणजे बरोबर पार्टीचे अध्यक्ष आमचे केंद्रीय मंत्री आणि नवनिर्वाचित खासदार श्रीपाद भाऊ, मंत्री विश्वजित राणे, राज्यसभा माजी खासदार पंपिनी तेंडुलकर, आमदार प्रवीण शेठ. सगळ्यात पयली आमी गोंय आणि भारत देश हाचो जो निकाल आयला तो आमी एक्सेप्ट करता. जो मॅन्डेट तांच्यांनी भारतीय जनता पार्टी NDA खातीर दिला तो आमी एक्सेप्ट करता. आजुनी क्लियर रिजल्ट जे आसा पुराय देशभर येवपाचे आसा. हांव समेस्त गोंयकार भाव आनी भयण हांचे हांव खूब खूब उपकारी आसा. तुमी तितलो रिजल्ट आमी एक्सेप्ट करता आसतना गोंयकारांच्या वतीन हांव श्रीपाद भाऊ नायक हांचे खूब खूब अभिनंदन करता. त्याच बरोबर हांव भारतीय जनता पार्टी आनी सरकाराच्या वतीनूय बी हांव श्रीपाद भाऊ नायक हांचे खूब खूब अभिनंदन करता. आमी साऊथ गोवा मतदारसंघांतल्यान थोड्याशा मतांनी आमी हारले, ओके, आमी कमी पडले, काय हरकत ना. पण सातत्यात आमचे पुराय गोंयांत आनी विशेष करून संघटनात्मक काम हे साऊथ गोंयानूय बी तशेंच जे आसा पळय हे खूब मोठ्या प्रमाणात आमचे चालू उरतले. पुराय जर रिजल्टा कडेन जर पळयत जाल्यार नॉर्थ गोवा मतदारसंघात आमी 56% वोटींग ही आमी नॉर्थ गोवात काडल्या. म्हणजे बरेचशे फावटी फ्रिक्शन स्प्लीट जाली म्हणून तुम्ही जिखले अशा पद्धतीचं कांयच ना. विश्वजित राणेन सांगता आसतना क्लियर सांगलें विच इज अ क्लियर मॅन्डेट फॉर द भारतीय जनता पार्टी, क्लियर कट. हांगासर 56% जेन्ना वोटींग पडटा तितून तेन्ना दुमत आसपाक जायना. आमी नॉर्थ गोंयांतल्यान तशें पळोवंक वचत जाल्यार 16 मतदारसंघ क्लियर जिखल्या. साऊथ गोंयांतल्यान 11 मतदारसंघ म्हणजे पुराय गोंयांत आमी 27 मतदारसंघ जिखल्या. हॉल्डोना आणि सांतांद्रे हे फक्त आमी 80 आणि 76 मतांनी आमी 2 फाटी पडल्या. म्हणजे नॉर्थ गोवांतले तशें पळोवंक वचत जाल्यार 18 मतदारसंघ आमी लागीं जिखलेले आसा. फक्त मेजर 2000 आणि 1500 मतां म्हणजे कलंगूट आणि सांताक्रूज ह्या दोनूच मतदारसंघात आमी नॉर्थ गोंयांतल्यान फाटी पडले. साऊथ गोवांत आमी 9 मतदारसंघांनी आमी फाटी पडले, आमी थोडेशे हरले, काय हरकत ना. पण त्याय मतदारसंघात खूब मोठ्या प्रमाणात जे आसा पळय हे आमी लीड चालू दवरतले. हांव हे सगळें सांगता आसतना की बऱ्याच जाणांक वयलो निकाल येयना फुडें वेगवेगळे सपनाय गोंयांत पडपाक लागलेली आसा. गोंयचे सरकार बिरकार हालतले हाजेरूय थोडे जाण उलोवपाक लागलेले आसा. पण हांव तांकां कळपा खातीर सांगता की वयर आमकां 295+ वोटींग अजुनूय चालू आसा. बट खात्रेनिशी NDA गव्हर्मेंट जाता 100%. परत एकदा मोदीजीचें सरकार जाता आणि परत एकदा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हेच प्रधानमंत्री जाता हे तेंच्यांनी लक्षात दवरचें. आणि गोंयांत डबल इंजिनचे सरकार हे फुडल्या 3 वर्सांच्या कार्यकाळा खातीर फुडल्या इलेक्शनाकूय बी आमी आमची फायट ही काँग्रेसी बरोबर आसतली, लोकां बरोबर ना. आमी लोकांच्या सहकार्यान परत एकदा भारतीय जनता पार्टी हांगासर सत्तेर हाडपाचो आमचो प्रयत्न आसतलो. लोकां खातीर काम आमी करीत आसा. अशाच पद्दतीन
सगळ्या पुराय गोंयच्या लोकां खातीर सातत्यान आमी काम करीत रावतले. आमी खंयसरूच म्हणजे कमी पडचे ना. त्या ती एकंदर सरकार आणि संघटन हे दोन्ही ज्या पद्दतीत आमी काम करीत आयल्या त्याच पद्दतीत आमचें काम जें आसा पळय हें खूब मोठ्या प्रमाणात चालू उरतलें. हांव डिटेल कॉन्स्टिट्युएन्सी वायज वोटिंगान वचना. पॅटर्न आमच्या अध्यक्षान सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सी वायज आमकां खंयसर कितली कशी लीड मेळ्ळी हे सातत्यान तांच्यांनी घेतल्या. साऊथ गोवात जरी आमी हरले सुद्दां जरी असले जाल्यार आमची वोटिंग पर्सेंटेज 45.26% वोटिंग पर्सेंट आसा. आमी खंय तरी म्हणजे फक्त 2% वोटींग कमी पडल्या. हे ऑलमोस्ट क्लियर फिगर अजून येवंक ना, बट 13,000च्या मतांच्या फरकान आमी फाटी पडले. आमी म्हणटा की आमचे एक्सपेक्टेड काही कॉन्स्टिट्युएन्सीत आमकां आनीक लीड मेळपाक जाय आसली ती थोडीशी कमी पडली. काय हरकत ना, आमी कमी पडले हे आमी मान्य करता. साऊथ गोवान निवडून आयिल्ले विरेटो हाजें अभिनंदन करता. काय हरकत ना, तोय निवडून आयिल्लो आसा ताजें अभिनंदन. आमचे NDAच्या बाबतीत आमचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे आणि त्याच बरोबर अमित भाई शाह हांची लीड तर 5 लाखाच्या वयर पावल्या. हाचे सारकेल्या दिग्गज जे सगळे निवडून आयल्या तांचे खूब खूब अभिनंदन. आणि परत एकदा देशाच्या समेस्त जनतेन दिल्लो कौल हो आमी मान्य करता आसतना पुराय भारतीय जनता पार्टीच्या आणि NDAचेर माननीय मोदीजींचेर विश्वास दवरून ज्यांच्यांनी मतदान केलें त्या देशांतल्या पुराय जनतेकूय बी हांव खूब खूब अभिनंदन करता, आभार व्यक्त करता. आणि आमी अशाच पद्दतीचे डबल इंजिन सरकार हे सातत्यान हांगासर चालू उरतलें हें सांगता आसतना म्हाकाय खूब खोस भोगता. देव बरें करूं. सर, साऊथ गोव्याचं जेव्हा बघितलं जातं तेव्हा पक्ष हे संघटनसाठी असताना साऊथ गोव्याला संघटन कुठे कमी पडलं असं दिसतं. साऊथ गोव्यात संघटन खंयसरूच कमी पडूंक ना. संघटनेच्या बळाचेर पळयत जाल्यार आमी ऑलमोस्ट सगळी कडेन काम केलें. घडे कदाचित तो एक आमी जेका म्हणटा की 0.5% वोटिंग पर्सेंटेज ते आमच्या पेक्षा फुडें उरले. आमकां थोडे कडेन जी लीड मेळपाक जाय आसली आमच्या विशेष कॉन्स्टिट्युएन्सीनी ती लीड मातशी कमी पडली. आमी वोटिंगूय म्हणजे ज्या पद्दतीन आमी 75% वोटिंग पुराय गोंयांत करून घेवपाक शकले. आमी त्या खातीर सांगले की आमी खंयसरूच हेका तेका दोश न दिता वॉट एवर द रिजल्ट जो आयला तो आमी एक्सेप्ट करता. पयल्यान पयलीं रिजल्ट आमकां मान्य जो कितें आयला तो पार्टी तेजेर परत एकदा म्हणजे पार्टीचे अध्यक्षान आमी पुराय जेन्ना कोर ग्रुप आनी टीम बसतले तेन्ना खंयसर कमी पडले आनी खंय आमकां रेक्टिफाय करपाक जाय ताजेरूय बी पार्टी म्हणून डिसिजन घेतली. सीएम मिशन सालसेट तुमचे फेल झाले, इन्क्लुडिंग कुडतरी आणि मडगाव, कशे पळयता? आमी मिशन सालसेत हो शब्द हांवें म्हाज्या हितूंतल्यान केन्नाच डिक्शनरीन वापरूंक नाशिल्लो. हांवें सदांच सांगलेलें की आमी सातत्यान वयता आसतना सगळो पुराय गोंय हातूंत जसो प्रचार करता तसो सालसेतूय प्रचार करता. आमकां मडगांवांत 1080 मतांची लीड न्हू ती 1111 अशे मतांची लीड आसा ती. कुडतरी मतदारसंघ रिजनल आमच्या बरोबर आशिल्लो पण कुडतरी आमकां केन्ना लीड मेळूंक ना, केन्ना धाज्याय पयली. सो दॅट आतांय आमकां 5,000 5,500च्या मतान आमी फाटी उरल्या. आमी मान्य करता पूण आमच्या रिजनल आमच्या बरोबर आसतना आमकां ही मतां कमी पडली. ज्या कॉन्स्टिट्युएन्सीनी तुम्ही लीड पळय एक्सपेक्ट करताले त्या कॉन्स्टिट्युएन्सी तुमकां लीड मेळ्ळो. आनी द अदर थिंग इज दॅट द वे यू हॅव मूव्ड अराउंड गेटिंग एवरीबडी टुगेदर हे एक एडवांटेज जाल्ली तुमकां. ज्या भाशेन सावड्डे पळय तुमी पावसकाराक बालाजीक सगळ्या एकठांय हाडलेले. सो हाऊ डू यू सी बोथ? एक म्हणजे तू सावड्डेच कॉन्स्टिट्युएन्सी नांव घेतलें म्हणून हांव मुद्दामून मेन्शन करता. आमी थोड्यो कॉन्स्टिट्युएन्सी टार्गेट करून आमकां थंयसर लीड ही चड मेळपाक जाय आसली अशी आमची अपेक्षा आसा. पण एकदां लिडर आयले म्हणटकीर लिडरा बरोबर सगळींच मतां येता अशें एकदां जायना. त्यो थोड्योच कॉन्स्टिट्युएन्सी आसता. म्हणजे विश्वविद्या सारकी कॉन्स्टिट्युएन्सी तो सगळ्यांक घेवन वयता म्हणटा तेज्या बरोबर सगळीं मतां येता. ऑफकोर्स इट इज ट्रू, इट इज अ लिडरशीप आफ्टर ऑल. त्या ती सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीनी तशें शक्य जायना. ओके, थोडे कडेन लिडर आयले काय सगळीं मतां येता अशी जायना. ओके, सो दॅट ताका लागून आमकां थंयसर जी अजून एक 3-4 हजार मतां आमी एक्सपेक्ट करताले येवपाक जाय आसली थंयसर ती मतां आमकां येयली ना, हें आमी मान्य करता. अध्यक्ष नॉर्थ गोवान तुम्ही टार्गेट केले. सर, तुम्ही म्हटलेलं की ना, तशा बाबतीत कांयच नासलें. कारण फाटले इच्छूक आसलेले सुद्दां खूब मोठ्या प्रमाणात तिगूय जाण हे पूर्ण मोठ्या प्रमाणात त्या मतदारसंघात काम करताले. खंयसरूच तशें काय हें नाशिल्लें, नाराजी नाशिल्ली. पुराय सगळे जाण कामात आशिल्ले. सीएम अध्यक्ष तुम्ही नॉर्थ गोवा टार्गेट केल्ले 1 लाखा वयर तुम्ही मतां काडटले जी तुम्ही काढले. बट तुम्ही साऊथ गोवान जे टार्गेट केल्ले 25,000ची लीड थंय कितें कॅल्क्युलेशन आसलें? जेव्हा तुका सांगलेली जी अपेक्षित ज्या मतदारसंघात आमकां मेळूं जाय आशिल्ली लीड अशा मतदारसंघात आमी कमी पडले. आतां सेमन सावर्डेचें उदाहरण जें सांगलें त्या प्रमाणे आमकां तें दिसतालें की त्या मतदारसंघात वोटिंग वाडूं जाय, त्या पद्दतीन जालें ना.
आनी त्यामुळे तेजेर जें कितें आसा तें आमी चिंतता ते पळयतले आनी मागीर पळयता आमी कशें. एकूच मतदारसंघ इम्पॅक्ट Thank झाला you. Why you are sitting a brand like Vishwa Thank you. सर तुम्ही चलो. कॅबिनेट